महाराष्ट्राच्या व्यवस्थेचं भीषण वास्तव आपण इथे पाहू शकतो। खडकवासला हे गाव पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे आणि या पुणे महापालिकेच्या हद्दीतील गावातील या आदिवासी कातकरी वस्तीवर एका जाधव नावाच्या व्यक्तीची रात्री वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे, मयत झालेले आहे। आदिवासी व्यक्ती आहे हा आणि दुर्दैव म्हणजे रात्री 6 वाजता सायंकाळी काल मृत्यू या व्यक्तीचा झालेला आहे। आज दुसऱ्या दिवशीचे 11:30 वाजत आलेले आहेत, तरीही अद्याप या ठिकाणी मयत करण्यात आलेलं नाही। याला कारण ही व्यवस्था आहे। या व्यक्तीकडे स्वतःचा आधार कार्ड नाही, म्हणजे अक्षरशः स्वतंत्र भारतात जन्म होऊन या माणसाचा मृत्यू देखील झाला, परंतु स्वतःची ओळख या माणसाला मिळाली नाही। या शासनासाठी, या व्यवस्थेसाठी ही लाज आणणारी गोष्ट आहे आणि अशा व्यक्तीचा मृत्यू झालेला असताना जिवंतपणी तर त्याला सुख मिळालंच नाही, परंतु मरणानंतर सुद्धा या व्यक्तीची सुटका झालेली नाही। या व्यक्तीकडे स्वतःचा आधार कार्ड नसल्याने मृत्यू म्हणजे मयत करण्यासाठी, अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी सामानसुद्धा दुकानवाले देत नाहीत आणि स्मशानभूमीतील पालिकेचे कर्मचारी म्हणतात की सर्टिफिकेट असल्याशिवाय आम्ही त्यांचं अंत्यसंस्कार या ठिकाणी करू देणार नाही। मग यामध्ये या नागरिकांचा दोष काय? या आदिवासी नागरिकांचा यामध्ये दोष काय? यांच्याकडे आधार कार्ड देणं ही सरकारची, यांना ओळख देणं ही शासनाची जबाबदारी होती, परंतु ते त्यांना ते देऊ शकले नाहीत। अक्षरशः हे सर्व कातकरी नागरिक दूरवरून येऊन या ठिकाणी थांबलेले आहेत, काही ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत। अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे, परंतु साहित्य खरेदी करता येत नाही। अंत्यसंस्कार करायचे कसे हा प्रश्न आहे। अतिशय वाईट अवस्था आपण या महाराष्ट्रामध्ये बघतोय, जो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणवला जातो। आज या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये चर्चा कोणत्या स्तरावरती काय चालू आहे हे बघतो आपण, परंतु ग्राउंड लेवलला जर पाहिलं तर अशी भयान परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये पाहायला, आणि ते पुणे महापालिकेच्या हद्दीत की जे आपण मेट्रोपॉलिटन सिटी होण्याच्या मार्गावरती असलेलं पुणे, स्मार्ट सिटी होण्याच्या मार्गावर असलेलं पुणे, या ठिकाणी आदिवासींची अशी परिस्थिती आहे आणि मृत्यूनंतर त्यांचं अंत्यसंस्कार करणं सुद्धा शक्य नाही, असं भयान परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी काही नागरिक आपण जमलेले आहोत। काय तुम्हाला कधी माहिती मिळाली याची? मला सकाळी फोनवरती कळालं की आमच्या खडकवासला गावामध्ये दत्ता जाधव यांची या ठिकाणी रात्री मयत झालेली आहे। त्यांची मयत त्यांचं वय आज 65 वर्ष आहे। आज पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेलं हे खडकवासला गाव आहे। या गावामध्ये आज अशी भयान परिस्थिती आहे की जर कोणाची मयत झाली, पूर्वी ग्रामपंचायत होती, आम्ही आमच्या लेवलवरती मयत करताना मयताचा पास देत होतो, पण पुणे महापालिकेत गेल्यापासून आज मयताचा पास मिळणं इतकं कठीण झालेलं आहे की आम्हाला इथून लायगुडे हॉस्पिटल जे मला एक म्हणायचं, याच्यामध्ये या नागरिकाचा दोष काय? व्यवस्था जर याला जिवंतपणे सुख देऊ शकली नाही, मेल्यानंतर सुद्धा याला जर त्याचा अंत्यसंस्कार होत नसेल तर त्यांचा दोष काय? हेच आपल्या देशाचं भयान वास्तव आहे। इथं जगणं तर मुश्किल आहे, पण मरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे की आज मेल्यानंतर माणसाला सुद्धा झगडावं लागतंय की त्याची मयत करणं इतकी कठीण आहे की सरकारी प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी पार न पाडल्यामुळे त्यांना आज आधार कार्ड मिळत नाही, त्यांना नाही रेशन कार्ड मिळत, त्यांना कुठलं सरकारी डॉक्युमेंट आजपर्यंत स्वतंत्र काळापासून मिळालेलं नाही। हीच आजच्या देशाची खरी परिस्थिती आहे। आपण डिजिटल इंडियाचं मोठ्या प्रमाणावरती देश पातळीवरती गोषवारा करतो, परंतु वास्तविक भयानक खूप परिस्थिती खालच्या पातळीवरती आहे। आपण हे बघतोय या ठिकाणी हे अंत्यसंस्काराची तयारी हे नागरिक करतायत, बसलेले आहेत, यांचं सगळं चालू आहे। खूप दूरवरून यांचे नातेवाईक परंतु आलेले आहेत। कधी आले तुम्ही इथं? सकाळी आलेलो आहे 7 वाजता। कधी मयत झाले? किती वाजता मृत्यू झाला यांचा? काल आता ते मयत तिकून आम्हाला कळालं, रात्री कळालं ते सकाळी काय म्हणतायत रात्री झाली। काय म्हणतायत तुम्हाला इथं मयत करू देत नाहीत ना? काय म्हटले अगोदर? ते हे पास आणा, तो पास आणा, इकडे जा तिकडे जा, हे देत नव्हते, कोणच नाही देत आम्हाला। पास आणायला आधार कार्डच नाही तर पास आणायचं कुठं? आधार कार्ड नाही, काहीच नाही। आता आधार कार्ड ते काढलं असतं ते लवकर भेटलं असतं। ही अवस्था आपण ह्या पुरोगामी महाराष्ट्रातली पाहत आहोत। म्हणजे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा नीटशी परिस्थिती ही व्यवस्था या ठिकाणी तयार करू शकलेली नाही। ही लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी। याकडे राज्यकर्त्यांनी, विरोधकांनी, सगळ्यांनी, प्रशासनाने सुद्धा एक आत्मचिंतन करून पाहिलं पाहिजे। स्वतःचं आपण काय करतोय आणि काय केलं पाहिजे याचा जरा विचार केला पाहिजे। उगीच कुठले तरी मुद्दे घेऊन समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जी परिस्थिती आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। ही अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आपण बघायला मिळतोय। आता तरी सरकारला जाग येईल आणि अशी परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी केलं जाईल अशी आशा आपण करूयात। निलेश बोरुडे, पुणे।